मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये विमानतळ, रेल्वे स्थानक आणि रुग्णालयासाठी स्वीकारलेली राईड ही ॲप आधारित टॅक्सी सेवेतल्या कॅब चालकांनी रद्द केल्यास त्यांच्यावर सामान्य दंडाच्या तुलनेत तब्बल 5 पट दंडाची कारवाई होणार आहे। विशेष म्हणजे कॅब चालकाला होणाऱ्या त्या दंडाची रक्कम ही थेट संबंधित प्रवाशाच्या ॲप खात्यात जमा होणार आहे। ॲप आधारित कॅब चालकांविरोधात वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि शेवटच्या क्षणी राईड रद्द करण्याच्या वृत्तीला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यातूनच ही नवी धोरणं राबवण्यात येणार आहेत। त्यासाठी राज्य सरकारनं ॲप आधारित टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी अधिक जबाबदार आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन ॲग्रिगेटर नियम 2026 अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदी लागू केल्या आहेत। चालकानं राईड रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा कमाल 100 रुपये दंड आकारण्यात येईल। तसंच अपेक्षित वेळेनंतर 10 मिनिटांच्या आत चालक प्रवाशाकडे पोहोचला नाही तर त्यानं राईड रद्द केल्याचं मानून दंड आकारण्यात येईल। कॅब चालकांना होणाऱ्या दंडाची रक्कम ही थेट संबंधित प्रवाशाच्या ॲप खात्यात जमा केली जाईल।